राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 2 दिवसीय अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। या दरम्यान ते वझरला जाणार आणि याच दरम्यान बच्चू कडूंकडे ते आहेत, ते भेटीसाठी येणार आहेत। बच्चू कडूंनी भेटीचं निमंत्रण दिलं होतं। राज्यातल्या 2 महत्त्वाच्या नेत्यांची आज भेट होणार आहे। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार आज शरद पवार अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणि या दरम्यान तुम्ही चहाचं त्यांना निमंत्रण दिलं, त्यांनी निमंत्रण देखील स्वीकारलेलं आहे, भेट होणार आहेत, राजकीय चर्चांना उतरलेलं। आम्ही मदतीची जाणीव म्हणून आपण खरं तर त्यांना बोलावलं आणि अनायसे आमच्या घरासमोरून जात आहे, तर मला असं वाटलं का आपण त्यांना बोलवून त्याचा आदर सत्कार केला पाहिजे। कारण जे फिनले मिल जे काही दिमाखात उभी राहिली होती त्याच्यामध्ये आमच्या आर आबा, आम्ही दोघे जण तेव्हा गेलो, पवारसाहेब भेटले, त्यांनी वस्त्र उद्योग मंत्र्यांना फोन केला, त्यांना बोलावून घेतलं आणि प्रस्ताव मागण्याचा आदेश दिले। त्याच्यानंतर आम्ही विलासराव देशमुखांना भेटलो आणि त्यांनी शिफारस केली, तेव्हा ते फिनले मिल सुरू होऊ शकले। आता त्याची जाणीव म्हणून आम्ही त्यांना खरं तर निमंत्रित केलं होतं आणि त्या परोपकारी जे भावना असतं त्या भावनेतून आपण बोलावलं आहे। काल शरद पवारांना विचारले की राजकीय चर्चा होणार का, त्यावर त्यांनी बोलले की फक्त चहासाठी बोलावले आहेत, पण अर्धा तुम्हीच म्हटले की शरद पवारांना समजणं कठीण आहे आणि आज तुमची आणि त्यांची भेट होत आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील या भेटीला महत्त्व मानलं जातं, कारण तुमचा देखील स्वतःचा एक प्रहार पक्ष राज्यामध्ये आहे। कसं आहे, आखरी आमचा एक पक्ष आहे, आम्ही काही म्हणजे समाजसेवी संस्था थोडी आहे, आमचा राजकीय पक्ष आहे। अगर मीटिंग याच्यामधून काहीतरी एक व्यवस्थित बाहेर येत असेल चांगल्या पद्धतीनं आणि आमची राजकीय मजबूती वाढत असेल तर कुठला पक्ष नाकारणार आहे। पण मी नेहमी सांगत असतो का जिथपर्यंत सीएम मुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब आहे तेवढं आम्हाला पण आहे, तेवढं पण नाही तर आम्ही खुला आहोत। म्हणजे एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री नसले आगामी काळात तर तुम्ही मग महायुतीतनं बाहेर पडा? नाही, मग बाहेर पडायचा विषय नाही। आखरी कसं आहे, दोन्ही आमच्यासाठी आघाडी काय आणि युती काय, जिथं प्रश्न सॉल्व्ह होत असेल काही, किंतु जसं आता उद्या जर अजेंडामध्ये घेतलं आहे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये घेतल्या जाईल शेतीचे, तर ते अजेंडामध्ये जर एखादा पक्ष घेऊन समोर येत असेल, आखरी मुद्द्यासोबत एकत्र आलो पाहिजे। व्यक्ती हा फार महत्त्वाचा विषय नाही आहे। आम्ही शिंदेसाहेबासोबत मुद्द्यासोबत गेलो आहे। दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं नसतं तर शिंदेसाहेबाला आम्ही काही मोजलं नसतं, पण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून आता आम्ही त्यांच्या एक आज्ञा म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे ना। आखरी आमचा मुद्दा काय, आम्ही सगळा जे काही करू त्यावर राजकीय काय आमची मजबूती होते, त्याच्यासोबत शेतकरी शेतमजुराची काय मजबूती वाढतं आणि हे जर अजेंड्यावर आमचे काही मुद्दे आहेत ते जर घेत असेल तर कदाचित निर्णय बदलू शकतं। म्हणजे तुमचे जर मुद्दे महाविकास आघाडीनं घेतले तर तुम्ही सोबत जाऊ शकता? हां, बिलकुल। तुम्ही देखील नाही देऊ, आम्ही युतीला पण देऊ प्रस्ताव आणि आघाडीला देऊ, आणि ज्यानं हे मुद्दे जर ऐरणीवर पहिल्या ह्याच्यावर घेतले तर हम उसके साथ है, हम किसान और मजदूरों के साथ है। महायुतीमध्ये तुम्ही अमरावती लोकसभा जागा आणि अनेक काही विधानसभेच्या जागा देखील मागितलेल्या होत्या। जर आता या निवडणुकीच्या दृष्टीने तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत, त्याला दुजोरा देत नाही पण चर्चा सुरू झालेल्या आहे, काय वाटते तुम्हाला जर जागा दिल्या अमरावती लोकसभेची, कारण तुमच्याकडे उमेदवार असल्याची देखील चर्चा आहे? चर्चेला काही महत्त्व नाही, ते सगळे सूत्राचा कारभार आहे, त्याच्यानं त्या चर्चेला काही अर्थ उरत नाही। जिथपर्यंत निर्णय होत नाही तेपर्यंत त्या चर्चेला काही फार त्या चर्चाच असतात, पण त्याला काही फार महत्त्व आपण देऊ नये। जागा जर दिल्या तर तुम्हाला अमरावती लोकसभा आणि किंवा राज्यातल्या काही जागा? जर तरची अवस्था आता नाही आहे अजून, तर कॅटलिस्ट गरम व्हायची आहे, पाहू त्याच्यावर मग काय कशा पद्धतीनं समोर जायचं। नक्कीच तर हे होते आमदार बच्चू कडू। आज शरद पवार आणि आमदार बच्चू कडू यांची भेट होणार आहेत। बच्चू कडूंनी सांगितलं की एकनाथ शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहे, त्यानंतर वेगळा निर्णय घेऊ शकतो असं मोठं विधान देखील त्यांनी केलं आहे। परंतु 2 महत्त्वाचे नेते आज कुरडपूर्णामध्ये भेट घेत आहेत, त्यामुळे अर्थातच या भेटीचा राजकीय अर्थ देखील काढला जातोय। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।